शिकवून शान जर केलं तर एक जिजाऊ माऊली सुद्धा तयार होण्यासाठी वेळ लागणार नाही. तिच्यावर होणारे संस्कार महत्वाचे आहेत आणि म्हणून मी तुमच्या समोर झाशीची राणी लक्ष्मीबाईचा पोवाडा सादर करणार आहे. पहिल्यांदाच मी पोवाडा सादर करणार आहे. जर चुका झाल्या असतील तर माफ कराव्यात. मी आता शिकण्यासाठी माझी सुरुवात आहे.
सुरुवात झाली. जणू देव देवतांना हेवा वाटावा असं हे युद्ध सुरू होतं. ते कसं म्हणाल, 1857 साली बंडाची बली. 1857 साली बंडाची बली आग बडगली. किती किती गेले कित्येक शहरात, दिल्ली कानपूर नवीन मिरजात, नवाबानी पेशवे सामील त्यात. नवाबानी पेशवे सामील त्यात. नवाबानी पेशवे सामील त्यात. डोक्यावर गायीची चरबी चरबी माथती. डोक्यावर गायीची चरबी चरबी माथती. काढतुसा वरती संस्थान घेती. कारण हे झालं मूळ बंडात, जण त्याची लागली झाशी शहरात. ऐका घडलेला गात्री इतिहास. अशा तऱ्हेने राणीनं इंग्रजांना सळो की पळो करून सोडलेलं होतं. राणीचा तोफखाना बुलंद होता हो, राणी डगमगली नाही. मग तनान गेला एका एका टिपी बोऱ्याला. एका एका टिपी बोऱ्याला. तिच्या एका चमत्काराला. दूर दिसत डोळ्याला, पण डोळा सुटतो वक्ताला. मग विचार पडला साहेबाला, सरकारचे आता हे बोला. कुठं टाकू आपल्या तोफेला, कुणाची नौवाला. मरण्याचा वक्त ठेवला इंग्रज साहेबाला. आणि युद्ध सुरू असतानाच आपल्या मंदिरात वर एक फितूर झाला आणि या फितुरीने आपल्या देशाचा घात झाला. या फितुरीनेच आपल्या देशाचा घात झाला. तो कसा म्हणाल, मग फितूर कोण बघ झाला नीच साहेबाला. मग फितूर कोण बघ झाला नीच साहेबाला. फितुरीनं बोला, रसातही नेलं हिंद देशात. मोर्चाची जागा धवली कुणी त्यात. कुऱ्हाडीचा लाटा घाल भोल्या हातरी. कुऱ्हाडीचा
मातृभूमीसाठी ती लढली ती फक्त या देशासाठी. पण सरते समय तिच्या तोंडून एक अनमोल शब्द उमटले. जाताना शब्द बिन बोले, जाताना शब्द बिन बोले, बोलली रामचंद्राला, बोलली बोलली रामचंद्राला. नवकरी जाळा हो मजला, नवकरी